आज मोना आजीची थोडीशी तब्येत खराब झालेली आहे, म्हणजे सर्दी. लक्ष्मी आजीला झाली, परत मोना आजीला. पण मोना आजीचा BP वगैरे व्यवस्थित आहे, 114. आणि पण कफ खूप झाला आहे, म्हणून आपण काय करतो की जरा बी काय वाटलं की लगेच BP वगैरे चेक करतो, शुगर वगैरे. तर तिचं व्यवस्थित आहे, पण थंडीच एवढी आहे की ह्या लोकांना खूप त्रास होतो थंडीमुळं. असं कर मोना आजी, असं कर मुंडकं, हां असं झोप, हां ठेव, टेकव खाली, लई करू नको. तर बघू आता, गोळ्या देते, सरांना फोन करते, सर आहेत का बघते आणि लगेच मग दवाखान्यातच घेऊन जातो. 2दा चेक केला BP, तर तिसऱ्यांदा परत अजून एकदा करून बघू आपण. चांगला आहे, व्यवस्थित आहे BP. ग्लुकोन-डी वगैरे दिली मी आत्ता, बऱ्यापैकी म्हणजे बरा झाला आहे. आणि व्यवस्थित आहे तिचा BP, म्हणजे गोळ्या आपण टायमावर देतो ना. BP असेल कमी जास्त टेन्शन वाटतं. कलावती आजी बसले. घाबरायचं नसते, कशाला घाबरायचं, होय ना? नाही घाबरायचं. तर हे आहे आपल्या आजी लोकांच्या गोळ्या औषधाचा डबा, आणि हे BPचे मशीन आहेत, आणि हे नेबिलायझर मास आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये औषध टाकून आपण आपल्या आजी म्हणा किंवा कोणी असेल घरात, तर सर्दी लय झाली, कफ झाला तर वाफ वगैरे देऊ शकतोय. तर रोहित गेला आत्ता औषधं आणायला, काही औषधं आणायच्यात बाहेरून. तर ही मशीन आपल्याला एका आजीने दिलेली आहे, चालू आहे मशीन. तर आता जरा तिला वाफ देऊ. आणि हे दोन्ही मशीन पण चालू आहेत, खूप चांगले आहेत. काय चाललंय बघू. मोनाजी झोप यायल्या, जरा बाहेर आणले, तिला खाली बसवले. झोप नाही, डोळे उघड. सर्दीनी तिला अक्षरशः श्वास पण घेता येत नाही, एवढा कफ झालाय. आणि बरे तिला जरा उन्हात बसवलं होतं, म्हणून आता इथं बसवले. आणि कफ असा दाटलाय तिचा. गेलाय दादा औषध आणायला गेलाय. हां ठीक आहे. हां जरा माणसात आणून बसवले, कारण वरती लयच हे होते म्हणून. काय होतंय स्वयंपाक इकडं? आज आम्ही काय करतोय माहिती का, इकडं चुलीवर खीर म्हणतात त्याला, गव्हाची. आणि चुलीवर पोळल मावशी, गव्हाची खीर, गुळ वगैरे टाकलं, मस्त शिजवत आहेत मावशी. आणि हा भात शिजला इकडं, भाज्या वगैरे झाल्यात, चपात्या भरपूर अशा झालेल्या आहेत, वरण झाले. सुकी भाजी काय केली? भेंडीची केली आहे का सुकी भाजी? तर आज दत्त जयंती आहे म्हणून खीर केली आहे सगळ्या आजी लोकांना आपल्या. हां गोड शिजायची ना अजून. हां आता आरावर छान शिजेल मावशी, वाफेवर शिजेल, मस्त शिजले. पण काय काय टाकले मध्ये? खोबरं टाका ना, खोबऱ्याची तुकडे टाका ना, वाळलं खोबरं टाकायची. नाही आता पण टाका. विलायची वगैरे टाकली? विलायची टाका, खोबरं टाका, बडीशोप वाटून टाका, वैशुकून आणाबरोबर आज जाऊन. हां खूप छान होते. देवाला प्रसाद दाखवायचं, निवेदन, मग जेवायचं. काय केला होती आजी? मस्त आहे का? झाली सर्दी? अरे ह्या लेकरांनी एवढं येड लावले ना मला सर्दीनं, काय करायचं होय? हा लय सर्दीनं बाबा येड लावले. बरं आहे का कुंभार मॅडम? सर्दी आकाबाई, सर्दी कमी आले? काय सर्दी झाली लेकरावाला, एकाच्या वासाने एकाच्या. काय सगळ्यांचे काही कपडे एकत्र गोळा करता का काय तुम्ही? नाही ते होतंय तसं. काय म्हणते बा माझं सर्दी सर्दी बिर्दी नाही झाली? बर, खुश. फक्त खिरीचा वास आला? हा होईल खीर होईल. हे बा इकडं सगळी, आज सगळी खाली आली. उन्हात बसायला सांगितलंय, आता ज्याला जायचंय त्यांनी वरी जावा. आज कोमल पण आली खाली. काय म्हणते कोमल? चालली का तू? कसं चालली? काठी ना? छान वाटतंय का? हा चालायचं, खाली यायचं. हो का? लय चालली तू? किती चक्कर मारल्या तू? 2 चक्कर मारल्या? अरे बापरे, वा मस्त. चालायचा तुझ्यासाठी येते. तुझे हातपाय चांगले राहिले पाहिजे, कारण तुझं वय खूप कमी आहे. हा ठीक आहे. गाणं कुठलं म्हणली? तुला कळलं ना, तू सारखी गाणं म्हणत राहा, गुणगुणत राहा. हा कसं म्हणते गाणं मंगलमाशी? होय कळलं? हा. आणि तर ताई काय चाललंय मग? महबूब की मेहंदी छान.
कितने दिल तोड़े, कितने घर फूके, जाने क्यों लोग मोहब्बत किया करते हैं अक्षवंत व्हा ओ हिरो किया करते हैं. इस दिल से बदले के जहाँ से. छान टाळ्या वाजवा. चला माझा हिरो चालला ग बाय कॉलेजला. पेपर आहेत वाघाचे पेपर आहेत माझ्या. होय वागा पेपर आहेत ना. अगं बाय गे गोड हसते लिकरू माझं. होय कलावती आजी कसा आहे तुमचा नातू. हा? व्यवस्थित मस्त कसं होतं चांगलं. लय मया करतात बरं ह्यांची. होय मनाजीला 4दा म्हणतात मनाजी काय झालं मनाजी काय झालं. लय घाबरतात आजी लोकांना काय झाल्यावर. हा बरं वाटाले का तुला आता जरा. हा काळजी नको करू. थोडे वेळ पाणी पडलं आंबट. हा कुठं पडलं कुठं वकली. तर तिथंच थोडंसं आंबट. हा झालं आता त्यांनी सांगितल्यात गोळ्या मी दिल्यात का आता औषधं दिल्यात. हा डॉक्टर म्हणले जरा जास्त सर्दी झाल्या मोनाजीला काय नाही झालं. हा मी म्हटलं मी घेऊन येऊ का. म्हटले बीपी जर कमी जास्त असता काय असतं ना तर घेऊन या. ताप पण नाही ना थंडगार आहे का नाही. चक्कर नाही येते काही. डॉक्टर काय म्हटले होते. मटकर सर म्हणले काय नाही म्हणले. हा ते दवाखान्यात काय म्हणले 40% का म्हटलं. ते वेळ डोक्यातलं काढून टाक. तुला कोणी सांगितलं 40%. हा तुला कोणी 40% 20% काय. सगळ्यात चांगली आहे तू. तुझी तब्येत सगळ्यात चांगली आहे. तू मनाने विचार तयार करायला लागली का. कशासाठी रडायला लागली. हे बघा आमची मोना आजी मी रडायल्यावर जवळ येत नाही मी. हा होय तू काय म्हणली आपलं घर बांधायचं मग आपल्या घरापाशी कोण बसणार. कशाचं रडू येले कशाचं दुःख वाटायले तुला. ते डॉक्टर दवाखान्यात बोलले तर डॉक्टर काय पण म्हणत मला असतात. बोलले नाही का. पण डॉक्टर काय पण म्हणतात पण ऑपरेशन केलं का नाही डोळ्याचं. मग तू तेच ऐकलेलं ध्यानात ठेवायचं का तुला. हं? तू मला सांग माझ्याकडे आता किती वर्ष झाले. तू किती वर्ष झाले. दुसरं वर्ष. तुला कधी त्रास होऊ दिलाय मी. होऊ दिलाय का त्रास. अगं मोनाजी थोडंसं दुखणं येत असतं आपल्या अंगाला आणि तुला इतक्या टायमावर गोळ्या येतात. त्याचा मतलब नाही समजलं मला. काय गरज आहे तुला त्याचा मतलब समजून घ्यायचंय. आल्यावर तर जायचंच आहे की. आपण आधीच टेन्शन घेऊन कशाला जगायचं. मला पण डॉक्टर काय पण सांगतात. मी दवाखान्यात जाते ना मला दाखवायला तेव्हा म्हणतात तुम्ही असं करू नका तुम्ही तसं करू नका तुम्ही हे खाऊ नका तुम्ही ते खाऊ नका. मी मला काय दुखतं काय होतं मी कसल्या काय करते मी तुम्हाला कधी सांगितलंय. भगवंतानी परमेश्वराने जे आयुष्य दिलेलं आहे ते सुंदर हसत हसत जगायचं असते. हे बघ आत्म्याला कधीच दुःख नाहीये. ह्या शरीराचे भोग आहेत. आत्मा हा पवित्र असतो त्याला कधीच त्रास नाही होत फक्त शरीराला होतो. कळलं का तुला. हा आणि तू सगळ्यात फिट आहे. तुला गोळ्या देते मी तू व्यवस्थित आहे तू छान आहे. आता काय झालं माहिती का सर्दीमुळे तुम्ही जरा त्रासलाय. कळलं का तुला. तुला मी रात्रीच्याला काय काय करते सांग बरं. मी एवढं भगुण्यात पाणी घेऊन येते तुला वाफ देते मी तुला गरम पाण्याने शेकते मी सगळं करते का नाही सांग. काय केलं नाही सांग. सगळं मग हे काही सगळं मला दाखवत नाही बसायचं पण करते ना मी अर्ध्या रात्री उठून. किती किती वाजता येते मी सांग ना किती किती वाजता येते मी तुमच्याकडं. हा झोपते का मी. परवा दिवशी तुला जास्त बरं नव्हतं मी झोपले का. हा झोपले का. रात्री किती बारे आले मी वरी. एक म्हणू नका. हा मग तुम्हाला काही होऊ देणार नाही मी. काहीही होऊ देणार नाही मी. एवढं लक्षात ठेव. आणि ते डॉक्टरांनी काय म्हणलं ना परत विचारायचं नाही मला. हा काय आणि परत त्याच्यावर रडायचं नाही. तुम्हाला करायचंय का नाही ते बिल्डिंग बांधायची अख्खी. तिथे कोण बसणार आहे. मीच बसणार. आणि बघा रडते. हा असला रडका वॉचमॅन मी नाही ठेवणार गेटवर. हा असला रडका माणूस मी नाही ठेवणार. तिथं हसलेला माणूस पाहिजे. तू काय म्हणली ही काय म्हणली माहितीये का. हे बघा ही कवा येऊन बसले इकडे काय माहित आहे. ह्याला तर लय सर्दी झाली. ही अंगाने लुळून लुळून घाण केले आज अंग सगळं. हा कशी लुळली तू एवढी. हे का
बघ ती म्हणा आजी रडायला लागली सर्दी झालं तर रडू नको म्हणा उठ इथलं सावलीत बस उठ लय वेळ झालं बसली आहेस उन्हात उठ खूप मस्त अशी खीर बनवली आहे चुलीवर तुम्हाला मगाशी मी दाखवलेलंच आहे आणि मावशी घेऊन गेल्यात वरती तूप न्यायचं होतं पण मी म्हटलं वैशू तूप कुणालाच देऊ नको आणि दूध अशीच खीर खाऊ दे गुळाची कारण सर्दी आणि कफ आपल्या आजी लोकांना भरपूर झालेला आहे म्हणून मावशीवरी जेवायला वाढतात तर मी जाते वरती लालू खावा 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 पोठोबा तर पूजा वगैरे छान झालेली आहे आणि आज स्वामींना कपडे आणले होते हे रेणुकाताईने ते कपडे घातलेले आहेत आणि इकडं खिरीचा नैवेद्य दाखवलेला आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आणि किती छान असं दिसतंय ते कपडे मस्त घातलेत वैशूनी सकाळी पूजा केली देवाची वगैरे पूजा झालेली आहे मावशीकडे जाऊ आपण वरती मावशी जेवायला वाढतायत आज कोणीतरी पार्सल पाठवले आपल्याला आलेलं आहे घेऊन आलोय खाली कोणीच नसणार आहे कारण सगळे वरती गेलेत फक्त चिमण्या खातात डब्यातलं वगैरे काही खरकटं पडू सगळं इकडून चिमण्या खातात काही खाली ठेवत नाहीत झालं का जेवायला वाढून झालं आता खीर वाढायची तेवढी हा गरम आहे हा मस्त आहे मी दूध आणि तूप आणलं नाही दरवेळेस आपल्यात पोळ्या वगैरे केल्यावर दूध तूप राहतं ना पण आता आपल्यात बऱ्याचशा लोकांना सर्दी झाली आहे माझी मोनाबाई तर लय झोप येईल सारखी झोपते आता जरा जीव घालते आणि हा थोडं खीर खा थोडीशी गरम गरम खीर खा हा कलावती आजी वाटी आण ग तिला थोडीशी खीर देते खायला बाकीचं थोडंसं हा सर्दी ना म्हणून तू पण दूध मी आधीच आणलं नाही ह्यांना गुळाची खीर आहे मस्तपैकी ही लॅप्सी बनवलेली देते खायला तर आज आहे ना दत्त जयंती पण आहे म्हणून म्हटलं की वरण भात आणि एकदम साधं जेवण बनवले बघा आज ह्यांना तेलगट नाही तळलेलं नाही 8 दिवस झालं काहीच नाही ह्यांना मी देते आता तुम्हाला एकाला जर दुसऱ्याला खोकला व्हायला म्हणून सपक वरण सपकच भेंडी चपाती आणि भात आणि गव्हाची ही लॅप्सी सारखी खीर बनवली एकदम म्हणजे तिखट मीठ पण जास्त नाहीये नाहीच आहे मसाला पण आहे का नाही कलावती आजी चमचा आण ना थोडंसं खाईल तिनं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज दत्त जयंती आहे म्हणून आपण थोडे वेळ दत्ताचं नाव घेतलं आणि मग आता जेवणाला आपण सुरुवात करू कसं झालं जेवण छान झाले मस्त आशीर्वाद धन्यवाद मंगलवार तुला काय देऊ वरून टाक शैलाजी तुला वरण बस छान झालं कसं स्वयंपाक मस्त तुला देऊ मावशी वरून थोडं आहे ना मस्त झाले का जेवण कुमार मॅडम काय पाहिजे देऊ का वरण पोटभर जेवलं ना मस्त ए म्हातारे काय देऊ का काय देऊ तुला काय पाहिजे चपाती देऊ का अर्धी चपाती देऊ बर थांब बघ बस का अर्धी आहे हो खा पोटभर जेव हा